बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग आहे कारण आमची ऑफिसची आउटिंग चालली आहे लोणावळ्याला. परत लास्ट वीकमध्ये पण मी लोणावळा गेली होती, या वीकमध्ये सुद्धा. सो आता निघालो आहे घरून आणि मानपूरला मी भेटणार आहे एका टीममेटला. त्याच्या गाडीने आम्ही जाणार आहोत आणि बाकी सगळेजण पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून येणार आहेत. सो स्टे ट्यून. भरपूर पाऊस लागला आहे. निघताना बाईकने येणार होता गौरव मला सोडायला, पण आता टॅक्सीने सोडायला येते. पावसात बाईकवर पूर्ण हालत झाली होती. पोचली आहे मी मानपूरला. थांबली आलेले लोक येत आहेत. पाऊस पण खूप पडतो. इज वेटिंग फॉर मी. मागे ठेव ना, मागे जाऊन बस ना. मागे आता आम्ही जरा थांबलो आहे लोणावळ्याच्या घाटात. बघा इथे नाश्ता करून निघालो. ही आहे गाडी आमच्या मागे जायलो. पाऊस खूप आहे आज, खूप म्हणजे खूप. मुंबईपासून निघाल्यापासून ते आत्तापर्यंत आम्हाला कंटिन्यू पाऊस लागतोय. आणि समोर वॉटरफॉल दिसतो बघा, किती मस्त. गाडी जायगा नाही रे. मैं तो जाऊंगा रिसॉर्ट. फॉगच फॉग आहे सगळीकडे. बापरे, झिरो विजिबिलिटी. उधर आएंगे तो ही पता चलेगा. स्टेडियम के आधीच से ना हो रहा है. सगळीकडे नुसता फॉग आहे. फॉग काहीच दिसत नाही आहे, नुसता फॉग. हॉटेलकडे जायचा रस्ता काही दिसत नाही रे रस्ता. इथून आतून जायचं. हां, पूर्ण ऑफ रोडिंग आहे. मॅस्टिफ ग्रँड रिसॉर्ट. आणि पोचलो आम्ही रिसॉर्टला. मॅस्टिफ ग्रँड रिसॉर्ट म्हणून आहे आणि वेदर खूप मस्त आहे. गाडी फर्स्ट आली आहे. अजून पुण्यावरनं कलिग्स यायचे आहेत आणि अजून मागून सुद्धा येत आहेत मुंबईवरनं. किती सुंदर केलं आहे. पाऊस आला. इथे पूल आहे आणि ते छोटंसं ओहोळसारखं केलं आहे ब्रिज. आणि इकडनं मग असं पाणी जाते. वाव, मस्त आहे. खूप क्यूट पूल एरिया. छान आहे हॉटेल. मस्त. पाय चिखलात गेला. खूप जोराचा पाऊस आलाय. सगळे जेवायला आलो आहे. जेवण झालंय. सो इकडनं रूमची एंट्री आहे. एंट्री केल्या गेल्या हॉल बघा असं काहीचं आहे. 2 जणांसाठी ही रूम आहे. बाहेर मस्त बाल्कनी आणि ते वॉशरूम आणि इथे हा बेड एरिया. खूप छान असं आहे. आता पूलमध्ये आलेत सगळेजण. इकडे नाश्ता आहे. हाय टी घेतलाय आणि हॉल केवढा मोठा आहे बघा. एवढ्या मोठ्या रूममध्ये मी एकटीच आहे.
बघा सिटिंग एरिया, बॅल्कनी सगळं. आता आलो आहे पूल एरियातून रेडी होऊ. DJ नाईट आहे त्यासाठी पटकन गरम पाण्याने आंघोळ करते कारण खूप थंडी वाजत होती. आणि हा व्ह्यू बघा रूममधून. इथे मी तुम्हाला पुन्हा एक रूम टूर देते कारण की मगाशी घाई दिली आणि आता हे संध्याकाळी लाईट्समध्ये बघा. इथून असं एंट्री, हा एंट्रन्स आहे. इथून एंट्री केल्यावरती मस्त एक हॉल आणि वरती बघा किती छान आहे. समोर पण खिडकी आहे. इथे बाल्कनी आहे. बाल्कनीच्या बाहेर पण बघा किती छान मस्त व्ह्यू आहे. त्यानंतर इथे खिडकी आणि इथे वॉशरूम, बाथरूम अँड देन इथे हा बेडरूम. असा एक सूट आहे हा छानपैकी. आणि इथे अगेन एक विंडो आणि विंडोच्या बाहेर व्ह्यू बघा. वॉर्डरोब आणि इथे पण लाईट्स बघा जुन्या पद्धतीचे आणि मिरर. अँड हा माझा आजचा आउटफिट DJ नाईटचा. कसा वाटला रूम नक्की सांगा. हॉटेल मॅस्टिफ ग्रँड आहे. इथे आता मी जरा गरम पाणी बनवून घेतलं आहे. खूप थंडी आहे. AC, पंखा सगळंच बंद आहे तरी पण खूप थंडी लागते. सो हा फायनल लुक आहे. जॅकेट ऑन दिस गाऊन. थंडी आहे भरपूर. सो रेडी झाली आहे. DJ नाईट आहे आता. सो लेट्स गो. सो हा फायनल लुक. जॅकेट अँड गाऊन. DJ नाईट. थंडी आहे भरपूर सो जॅकेट इज मस्ट. लेट्स गो. दुसऱ्या कलेक्शन रूमवर जाते. बघते सगळे रेडी झाले आहेत का. त्यांना बोलवते आता. 7 वाजले. हाय. सो DJ नाईट झालं आहे. सगळं झालं आहे. डिनर करून झालं आहे. आली मी आता रूमवरती. सो भेटूया उद्या. आता नेक्स्ट डे झालं आहे. मी चालू होता ब्रेकफास्ट करायला. बाहेर व्ह्यू बघा. बाहेरचा व्ह्यू काय दिसतोय बापरे. समोरचं पण ते काल हॉटेल जरी दिसत होतं ते दिसतच नाही आमचं. एवढं धुकं. समोर ब्रेकफास्ट. अजवाईन वॉटर कोण कोण सकाळी पितं ना. ब्रेकफास्ट झाला आहे. रेडी झालो आहे छान. आत्ता निघू आम्ही इकडनं. ट्रिप एंड्स हिअर. ऑफिस आउटिंग. हात जाता तर लुक केला आहे. लेट्स गो. बाय. फोटोसाठी खाली चाललो आहे. चेकआउट करतो आहे. सगळं झालं आहे. हॅलो. सो ऑफिस आउटिंग संपलेली आहे आणि मी अजूनही लोणावळ्यातच आहे. माझ्या हस्बंडने मला पिक केलं आणि आजचा एक दिवस आम्ही इकडे एक्सटेंड केलेला आहे. सो घ्या आज कुठे कुठे एक्सप्लोर करते. स्टे ट्यून. आता आम्ही जरा बाहेर निघालो आहे फिरायला. संध्याकाळचं पाऊस जोरदार आहे. जोरदार नाही आहे पण आहे बऱ्यापैकी. आणि आज संडे असं ट्रॅफिक बघा केवढं लागलं आहे.
तलाव पूर्ण वरपर्यंत भरलंय. मला कसं असंच मला कसं पण ते बायकोणा जे आम्ही काल आणि आज बघितलं ना. अच्छा, आम्ही आलोय खंडाळा व्ह्यू पॉइंटला. तसं बरेच वेळा आलोय, पण पावसात येण्याची मजाच वेगळी आहे. तर भुट्टा घेतलाय आम्ही. मच्छी घेतोय गरम गरम. आता पुन्हा आम्ही पुढे एका पॉइंटवर आलोय. आणि जोराचा पाऊस आलाय आणि आम्ही इकडनं आता निघतोय डायरेक्ट आता हॉटेलवर. आत्ता इकडे एक घटना घडली. आमची हॉटेल रूम आहे आणि हॉटेल रूमच्या समोर असा मेन हायवे आपल्याला दिसतोय. तो समोर जे तुम्हाला ट्रॉली ट्रक दिसतोय आणि खाली एक डिवायडर आहे. तर तो डिवायडर रात्रीचा दिसत नाही ड्रायव्हर्स लोकांना मोस्टली. आणि रोज इकडे हा असा ॲक्सिडेंट होतो. गाडी स्ट्रेट येते आणि अशी क्रॉस घुसते डिवायडरवरून. आणि समोर जे दुकान आहे मंचीस, ते दुकान नेहमी खतऱ्यातच असतं, कारण की त्यांचं पण तेच म्हणणं आहे की रोज असे ॲक्सिडेंट होतात. आणि आमचं हॉटेल जे आहे त्यांनी पण सांगितलं आम्हाला की रोज हे होतंच होतं. रोज 2-3 गाड्या अशा डिवायडरवरनं क्रॉस होतातच. त्यामुळे तुम्ही कधी पण इकडनं ट्रॅव्हल कराल तर इकडचा डिवायडर आहे तो नक्की बघा, कारण की हा रात्रीचा दिसत नाही अजिबात. आणि हे रोजचे ॲक्सिडेंट्स आहेत. सो ट्राय टू अवॉइड. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक बाईकर पण आला आणि त्याला पण हा डिवायडर दिसला नाही. आणि तो पण इकडे तुम्हाला बाईक दिसते आहे ना, त्या बाईकबद्दल मी बोलते. तो पण हे ट्रकच्या खाली गेला. तर कारण काय डिवायडर दिसला नाही. त्याला वाटलं की इकडे रस्ता आहे जायला, पण तो रस्ता ना डिवायडर होता. त्यामुळे स्टे सेफ गाईज. ते मगाशी जशी प्राजू बोललेली बघा, ते ॲक्सिडेंट झालेलं. आता ती क्रेन आली आहे दुसरी ते गाडीला उठवायला. आणि किती ऑलमोस्ट मला वाटते 1.5 तास झाला असेल तो एक रस्ता बंद होता. आता ती क्रेन बघा ते गाडीला कसे काढते. ट्रॅफिक बघा किती जाम झालं आहे. ऑलमोस्ट तो मागचा जो हे होता ट्रेलर तो त्याला पण सरळ करून ठेवला. ट्रॅफिक बघा लांबपर्यंत एकदम ट्रॅफिक झालं बघा.